विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। वैभव वैभव भाई आले मागे ना मागे हा एक मिनिट अरे रुद्रांश श्रीकांतजी डॉक्टर थोडं हा बस थांब पुढे नको जाऊ तिथे पाठी दिला ना हा कुठे जातो काय समजत नाही काय अरे बाबा हो बाहेर घेऊ मागे सगळे या ना खाली घे मोबाईल फाय रुद्रांश चला तिकडे चला हे चला पाठी चला बाहेर घेऊ भाई या मागे हे चल मागे चला चला तिकडे चला मागे तिकडे घेऊ चला मागे या ना मागे तिकडे मागे चला मागे या तिकडे मागे जाऊ मागे जाऊ बुवा हे लड्डू ये लवकर मागे राईट घे लड्डू राईट घे ना अरे मागे सगळ्यांना मिळेल बुवा मागे बुवा कोणाला नाही मिळत आहे मागे ते ना आपण मागे थांब रे वायर रे चालू का रेकॉर्ड एक मिनिट खाली गे थोड़ा खाली घे ना मोबाईल प्लीज थोडा मोबाईल खाली खूप शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला। काल होळी झाली आणि आज धुळवड आहे। गणेश माईक ऑफ आहे तुझा देखील शुभेच्छा सर्वांना। होळी माईक ऑफ आहे साजरी करावी असं आवाहन विनंती नाही। रासायनिक रंग टाळून पर्यावरणपूरक नॅचरल रंगांची होळी आपण खेळतोय आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षामध्ये नागरिकांनी देखील हे आत्मसात केलंय आणि पर्यावरण आनंद आहे। शेवटी हे देखील ही काळाची गरज। परिस्थितीत जे पाहतोय आपण ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, अवकाळी, कधी पाऊस येतो, कधी उन्हाळा, कधी जास्तीचं गरम, हे सगळं जे आहे ते पर्यावरणाचा समतोल राखणं या प्रत्येक कार्यक्रमातून आपण केलं पाहिजे। आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा खूप होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा देतो। या होळीमध्ये कालच महाराष्ट्राची इडापिडा, सगळी दुःख संकट जळून खाक होत अशी प्रार्थना केली आणि या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समृद्धीकडे जावा अशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त केल्या। सर, महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणाचा देखील रंग बदलत चाललेला आहे। या रंगाबद्दल काय सांगाल? आता आज तर राजकीय काय बोलणार नाही मी, पण सर्वच राजकीय पक्षांना, विरोधकांना, सगळ्यांनाच होळीचा रंग असा सण आहे, धुळवडीचा असा सण आहे की याच्यात दुश्मन दोस्त तर दोस्त गले लागतातच, पण दुश्मन पण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात। शत्रू म्हणजे राजकीय हेवेदावे असलेले पक्ष देखील एकत्र येतात, कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येतात आणि होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या आनंदात साजरा करतात। हे या सणाचं वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे, आणि तीच परंपरा महाराष्ट्राला आपली एक संस्कृती आहे, महाराष्ट्राला आपली एक परंपरा आहे आणि सण उत्सवांची परंपरा असलेलं हे राज्य आपलं महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र हा सर्वांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करतोय
महायुतीचं सरकार प्रचंड अतिशय मोठं दैदिप्यमान यश घेऊन निवडून आलं, त्या महाराष्ट्राच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या सगळी त्यांची संकट, दुःख, सगळे इडापिडा टळो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे दिवस येऊ दे. मग माझा लाडका शेतकरी असेल, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळे नागरिक, जनता यांचं मनापासून मी या होळीच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. विरोधकांना कोणता रंग आवडेल तुम्हाला लावावा लागेल? कोणता सल्ला द्याल त्यांना? आता याच्यामध्ये आमच्याकडे तर भगवा रंग आहे आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतोय. परंतु आज मी राजकीय बोलणार नाही. विरोधकांनी देखील या होळीमध्ये, या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं. गेली 2.5 वर्ष सप्तरंग, आनंदाचे सप्तरंग आम्ही उधळतोय. ते यापुढे देखील आमची टीम जी आहे, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही यापुढे देखील हे आनंदाचे सप्तरंग लोकांच्या मनामध्ये उधळत, लोकांच्या जीवनामध्ये उधळत राहू, एवढेच आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पत्रकारांना पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची देखील होळी चांगली साजरी हो आणि त्या देखील शुभेच्छा तुम्हाला. सर, काही जणांनी भगवा रंग सोडला आणि आज त्यांना विरोधक म्हणून बसावं लागतंय. खरं म्हणजे भगवा हा संतांचा रंग आहे, हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा रंग आहे, हिंदुत्वाचा रंग आहे. हिंदुत्वाचा रंग भगवा आहे आणि तो कुणालाही बदलता येणार नाही. जे बदलतील त्यांना त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. आणि म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व, बाळासाहेबांचा भगवा, या तमाम आध्यात्मिक हिंदुत्वाचा भगवा हा रंग जो आहे, हा पवित्र रंग आहे. हा रंग कोणाचा द्वेष करत नाही, दुस्वास करत नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणारा रंग आहे. आणि म्हणून भगव्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपाने आलेलं आहे. दिल्लीत देखील, केंद्रात देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचं भगवं सरकार देशाला पुढे घेऊन जात आहे. आणि म्हणूनच आज आपण जे पाहतोय की अनेक क्षेत्रामध्ये आपला देश पुढे जातोय आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. सर, काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. हा सप्तरंगांचा अर्थसंकल्प असूनही विरोधकांना तो रुचलेला दिसत नाही. हा अर्थसंकल्प कशा प्रकारे विरोधकांनी एकच मिनिट चालू ठेवा तुम्ही. इकडे दे पहिला. पाहू शकतो हे कॅमेरा पकड, कॅमेरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळतात. संपूर्ण राज्यभर, देशभर आज दिवाळीचा उत्सव पाहायला मिळतो आणि अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानातून ही सगळी लाईव्ह दृश्य आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांश त्याच्यासोबत हा धुळवडीचा उत्सव साजरा करताना आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळतात. हे शॉट घे ना. आपल्या कुटुंबासोबत आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धुळवड साजरा करताना पाहायला मिळतात. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, सोबतच त्यांचा नातू रुद्रांश असेल ते आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा आनंद उत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबासोबत साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतो.
केबल तर मागे गेलं यार, सगळ्या गोष्टी केबल आपण पाहू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नातवासोबत हा दुरवडीचा उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मला जागा द्या थोडं, क्रॉस उभं राहा ना थोडं. कॅमेरा नको मारू. पुन्हा जर पाठव ना, पुन्हा प्रेमच येतो पुन्हा. उगच लावून बस कुणाल मागे सोनवणे साहेब असे गोरे गोरे दिसतात भाई. सोनवणे साहेब एकदम कलर नाही लागला, ते काय मागे अजिबात कलर नाही लागला. मला पण जाऊ दे. कुठे झाला वाढ झाला. हे कुणाल केलं सर्व चालू आहे करू नितेश सर यांना सांगा जरा साईडला वगैरे, पूर्ण मीडिया मागे. सर बोलवी सर. कुटुंबासोबत रंगपंचमी सर आपल्याला थोडा लेफ्ट लेफ्ट पाहायला मिळतं. लेफ्ट गेलं जरा लेफ्ट डाव्या बाजूला मागे थांबा. धुलिवंदनचा हा उत्साह साजरा करताना आपल्याला संपूर्ण शिंदे कुटुंबीय पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानात सगळे दृश्य ठाणे यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या दर्शकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत आहोत. कॅमेरावर नको पाठीवर त्याला भिजव. हे जरा पाणी येणार आहे, कोणी पाणी. हा गजा काकाला भिजव. काकाला भिजव. पाणी नाही घेतला ना. भाई आता नाना पटोलेने ऑफर दिली नाना पटोलेने की तुम्ही आमच्याकडे या. चला चला बाबू आला या. इकडे पाणी भरून इकडेच भरू ना, इकडेच भरू पाणी. पाणी इकडे भाई नाना पटोलेने ऑफर दिली आमच्याकडे या. मोदी साहेबांना देत होतो ना आपण शुभेच्छा. हो मोदी साहेबांना शुभेच्छा. पुढे लोक मी पुढे गेलोय का? मी हाय माझ्या जागेवर उभा आहे. सर झालं ना सर. हा छान दिसतोय. हे ओनली भगवा आहे. काय करू
सर, एक प्रश्न होता. आनंद दिघे देखील ज्यावेळी होळी खेळायचे, ठाण्यामधली एक वेगळी परंपरा, संस्कृती राजकीय असेल किंवा अराजकीय असेल, त्यांनी एक वेगळी परंपरा सुरू केली होती. थोडं बाबू थोडं घे टाक सगळ्यांना. यस, हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली बोल. हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली बोल. हॅपी होली. हॅपी होली बोल. होली है, बुरा न मानो, होली है. खाली घे ना तू. बुरा न मानो, होली है. बूम खाली घ्या सगळ्यांनी बूम खाली घ्या ना. सगळ्यांनी बूम खाली घ्या. सर, दिघे साहेबांचा आदर्श. राइट में जगह नहीं मेरे को. ए कुणाल जरा मागे सरक ना. कुणाल थोड़ा मागे सरक ना. ये मोबाईल मागे घे रे. आमचे काम घेतलं थांब जरा. इकडे या साईडला प्रेम. इकडे या साईडला ये ना तू. प्रेम इथे आता आलाय. ओके कुणाल जरा तिकडे सरका ना. कुणाल मागे सरक. कुणाल थोडं मागे सरक. कुणाल असं ठेव. बघा सरक ना. बस थोडे बोल मागे. संपूर्ण देशभरामध्ये होळीचा उत्सव जोरात आहे आणि या होळीमध्ये सर्वच लोक कालपासून आज धुळीवंदन देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करतायत, आनंद घेत आहेत आणि होळी आणि धुळीवंदन असा एक कार्यक्रम आहे, सण आहे की यामध्ये मित्राला भेटतात परंतु दुश्मन भी दुश्मन को गले लग जाता है आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतोय. आम्ही 2.5 वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय. असंच पुढे देवेंद्रजी, अजितदादा, आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची बरसात, मतांचा वर्षाव केलाय त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि म्हणून हे सरकार डबल इंजिनचं सरकार आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला पुढे घेऊन जात आहेत. देश पुढे जातोय आणि खऱ्या अर्थाने आपला देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत. आज आपण पाहतोय की काश्मीरमध्ये देखील होळी खेळतायत लोक, होळीचा आनंद घेत आहेत, एक मोकळा श्वास घेत आहेत. याचं कारण देखील आपल्याला माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी 370 कलम हटवलं. त्या ठिकाणी मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि अयोध्येमध्ये राम मंदिर देखील झालं. आणि म्हणून मोदी साहेबांचं जे काम आहे डबल इंजिनचं सरकार, आता काय राजकीय मी बोलत नाही, परंतु जे विकासाचे रंग, विकासाचे सप्तरंग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जीवनात उधळत आहेत याच्या पाठीमागे मोदीजींचं पण आशीर्वाद, केंद्र सरकारचा देखील आशीर्वाद आहे. आता नुकतेच मोदीजी मॉरिशसला गेले होते, तर मॉरिशसचा सर्वात मोठा पुरस्कार जो आहे, सर्वोच्च पुरस्कार, तर तो ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार, द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि द की ऑफ द इंडियन ओशन असं सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना मिळाला. हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानाचं आहे आणि तो मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि हे देखील मी सांगेन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय पंतप्रधानांना 21 वेगवेगळ्या देशाचे पुरस्कार मिळाले. हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे. सांगण्याचं तात्पर्य आज काही राजकीय विषय नाही, परंतु देश पुढे चाललाय, राज्य पुढे चाललंय. माझं विरोधकांना देखील आव्हान आहे
की या विकासाच्या सप्तरंगामध्ये आपणही सोबत या आणि आजच्या दिवशी चांगलं चांगलं बोला, गोडगोड बोला, चांगलं वागा आणि विकासाचं गाणं गा. बुरा न मानो होली है, बुरा न मानो होली है. तुम्हाला पत्रकारांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. तर नाना पटोलेने देखील ऑफर दिली तुम्हाला, आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री बनवतो आजच्या या होळी रंगपंचमीनिमित्त. होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात. प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद फुटतो, पण आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं. आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे, भगवा रंग हा वैश्विक आहे, भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे, हा वैश्विक रंग आहे. आणि त्यामुळे हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा, दुस्वास करणारा नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जयंत पाटील सध्या कुठल्या रंगात जातील? एक तर भाजपच्या, या महायुतीच्या, या गुलाबी रंगाच्या, अजितदादांच्या? बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ते अतिशय सिझन्ड आहेत पॉलिटिशियन. आणि त्यांचा अंदाज असं जे काही वर्तमानपत्रामध्ये, जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे. आणि ते पवार साहेबांच्या सोबत आहेत. आणि आज आमच्या विरोधी पक्षात जरी लोक कमी असले, विरोधी पक्षाचा नेता बनणे इतकी जरी संख्याबळ नसलं, तरी विरोधकांना आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही, विरोधकांना कमजोर आम्ही समजत नाही. शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाक आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचं सांगणं असायचं, चांगल्याला चांगलं म्हणा. आणि आम्ही जर सरकार चांगलं काम करत असेल तर चांगलं म्हणा, जिथं काही चुकत असेल तर नक्की तिथे सूचना करा, अशी आमची भूमिका आहे. संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असेल, यांना काय सल्ला द्या? कुठला रंग त्यांच्यासाठी खास असणार आहे तुमच्याकडे? आमचं एवढंच आहे, भगवा रंग हा या भगव्या रंगामध्ये न्हावून निघणारे सर्वजण या भगव्याशी, खरं म्हणजे आमचा रंग भगवा आहे. आणि मी मगाशीच म्हटलं, भगवा रंग कुणाचा द्वेष आणि दुस्वास करणारा नाही, कुणाच्या विरोधातला रंग नाही. ज्याने त्याने ठरवावं. पण सगळ्यांना मी आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो. कुणाच्याही बद्दल मी राजकीय भाष्य करणार नाही. बुरा न मानो होली आहे. तर तुमच्याकडे देखील काही लोक येणार आहेत, हिंदीमध्ये तुमच्या भव्याकडे येणार आहेत काही लोक, खूप हालचाल सुरू आहेत, काय सांगा? खूप लोक येतातच आहेत रोज, त्यांचं मी स्वागत करतोच आहे. त्यामुळे हे भगव्याकडे जो काही ओढा आहे तो सुरूच आहे, तो आणखी वाढणार आहे. कारण शेवटी आम्ही सोबत सगळ्यांना घेऊन जाणारे लोक आहोत. ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेत आहेत, या मिटिंग घेतात, मात्र दुसरीकडे ताबडतोब तुमच्याकडे पक्षप्रवेश होताना दिसतोय. कुठंतरी त्यांची गळचेपी त्या ठिकाणी होते. त्यामुळे कोणाची? ज्या उद्धव ठाकरे गटातील लोक आता या ठिकाणी येत आहेत. नाही, अरे जे काय येत आहेत त्याचा विचार केला पाहिजे ना. येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांना भगवा रंग, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार हे पटतायत म्हणून येत आहेत. विकासाचा अजेंडा आमचा आहे. फक्त राजकीय भाषा आम्ही करत नाही, राजकीय आरोप प्रत्यारोप करत नाही. आम्ही विकासाचा सप्तरंग पुढे नेण्याचं काम करतोय. त्या विकासाच्या सप्तरंगामध्ये येत आहेत सोबत. काय हिंदी भाई एक मिनिट भाई मला पण फोटो काढायचा आहे, आम्हाला पण फोटो काढायचा आहे भाई, आम्हाला फोटो काढायचा है. होली का त्योहार बड़े धूमधाम से हुआ. आज धूलिवंदन है, रंग पंचमी है. कल होली में महाराष्ट्र की ईड़ा पीड़ा सब जलकर खाक हो जाए और महाराष्ट्र के जितने भी सुख दुख है, संकट है, सब होली में जलकर खाक हो जाए. और हमारे महाराष्ट्र के तमाम जनता, हमारे किसान है, लाडली बहन, लाडले भाई, लाडले ज्येष्ठ, सभी के जीवन में आनंद आ जाए और खुशी आ जाए. हम लोग 2.5 साल से एक खुशियों का सप्तरंग का वर्षा हो रहा है. इसके आगे भी हमारी टीम जो है, देवेंद्र जी है, अजीत दादा, मैं, हमारे सभी
सहयोगी ये ऐसा ही खुशी का माहौल बनाने की कोशिश करते रहेंगे। ये सप्तरंग जो है, ये आनंद जो है, ये खुशी जो है हमारे महाराष्ट्र की तमाम जनता के जीवन में बरकरार रहे, उसमें बढ़ोतरी हो जाए, यही हमारी ख्वाहिश है। अरे बुरा न मानो होली है, बुरा न मानो होली है, इसको कहना चाहिए। अरे बुरा न मानो होली है, सभी लोगों ने ये इस त्योहार में शामिल होना चाहिए। इसमें तो दोस्त के गले मिलता है, होली मनाता है। इसमें तो दुश्मन के भी गले मिलता है, होली मनाता है। ये ऐसा एक ही त्योहार है कि इसमें सब शामिल होते हैं। और मुझे बहुत अभिमान भी है, गर्व भी है कि पूरे देश भर में आज ये त्योहार मना रहे हैं। हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को भी मैं इस होली के त्योहार पे बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं। हमारे गृह मंत्री अमित शाह साहब को भी बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूं और उनको मैंने फोन पर भी शुभकामनाएं दी हुई है। ये मेरी खुशी है, मुझे खुशी इस बात की भी है, हमें महाराष्ट्रवासियों देशवासियों को खुशी भी है कि अभी अभी मॉरिशस के गवर्नमेंट ने सबसे सर्वोच्च पुरस्कार मोदी जी को दिया, जो द ग्रैंड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार, द ग्रैंड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन नेशन। ये बहुत बड़ा सर्वोच्च पुरस्कार है और इसलिए मैं उनका अभिनंदन करता हूं। ये पहले देश के प्रधानमंत्री हैं, इनको पूरे दुनिया से 21 अलग अलग देशों के सर्वोच्च पुरस्कार प्राप्त हुए हैं और ये हमारे लिए अभिमान की बात है। क्योंकि हमारा डबल इंजन सरकार है, केंद्र और राज्य सरकार जो है ये मिलकर ये जनता के जीवन में खुशहाली लाने का काम करता है और इसलिए मैं सभी को, हमारे मित्र पक्षों को भी और विरोधी पक्ष को भी होली की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। बुरा न मानो होली है। ओके सर, फोटो काढायचे फोटो काढायचे सगळ्यांनी। भाई जरा रुद्रांशला घ्या ना परदेशला। भाई इकडे गजा मोबाईल दे ना, हे वाजे मोबाईल कुठे? एकच सेल्फी एकच सेल्फी। प्रेम व्हिडिओ मार ना, चल हो हा काय हा बघा. अरे असे पाठ करून लावतास का व्हिडिओ? प्रेमचा घे काय करते रे? हा बोल, हा मागतोय नाही शॉल, नाही शॉल, मोबाईल वैभव एक मिनिट काढू दे ना, त्याला काढत प्रेम असं का? अरे मागे हो ना, खाली हो ना. थांबा थांबा, आम्ही डन का, आम्ही दीपक
प्रेम प्रेम मागे वाला तर फोटो मिळेल. फोटो घेऊन द्या ना यार. एक लावताना फोटो घेऊन द्या. यांना फोटो काढू दे. गणेश सुद्धा पुढे. अरे मग पुढे बाकी अरे जा ना. अरे बस बस तो बरा ना फोटो ना. आम्ही जातोय का? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.